नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं कामकाज सुरळीत चालण्यासंदर्भात पंतप्रधानांनी आज बोलावली सर्वपक्षीय बैठक. भांडवली वस्तू क्षेत्रासाठी नवीन धोरण जाहीर. 2025 पर्यंत 21 दशलक्ष नवीन रोजगार निर्मितीचं उद्दिष्ट. देशात गहू आणि डाळींच्या उत्पादनात यंदा वाढ होण्याची शक्यता. केंद्रीय कृषी मंत्र्यांचा अंदाज. लोकसभेत काँग्रेसला विरोधी पक्ष नेतेपद द्यावं यासाठीची जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. मेक इन इंडियाद्वारा राज्याचा कायापालट करण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न. दुकाने 24 तास सुरू तर शेतमालाची थेट ग्राहकांना विक्री शक्य. रशियामधील स्मॉलेंक्स मेडिकल कॉलेजमधील दुर्घटनेत 2 भारतीय विद्यार्थिनींचा आगीत होरपळून मृत्यू. आणि दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेचा आज समारोप. भारताची एकूण पदक संख्या 306. पाहूया सविस्तर वृत्त. आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व प्रमुख पक्षांच्या नेत्यांची आज संसदेत बैठक आयोजित केली आहे. या महिन्याच्या 23 तारखेपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कामकाज सुरक्षित चालवण्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. विविध पक्षाच्या नेत्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संदर्भात काल दूरध्वनीवरूनच चर्चा केली होती. भांडवली वस्तू क्षेत्रासाठी पहिल्यांदाच तयार करण्यात आलेल्या धोरणाची काल केंद्र सरकारनं घोषणा केली. 2025 पर्यंत 21 दशलक्ष अतिरिक्त रोजगार निर्माण करण्याच्या उद्देशानं हे धोरण तयार करण्यात आलं आहे. एकूण उत्पादन प्रक्रियांमधील भांडवली वस्तूंचा वाटा सध्याच्या 12% 2025 पर्यंत 25% वाढवण्याचंही या धोरणाचं उद्दिष्ट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या आठवड्यात या धोरणाला हिरवा कंदील दाखवला होता, अशी माहिती केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांनी वृत्तसंस्थेला दिली. भांडवली वस्तू क्षेत्राला भेडसावणाऱ्या समस्या दूर करण्यासाठी हे धोरण तयार करण्यात आलं आहे, असंही त्यांनी सांगितलं. देशाच्या काही भागात सलग 2 वर्षे दुष्काळी परिस्थिती असतानाही गहू आणि डाळींच्या उत्पादनात वाढ होईल असा अंदाज केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह यांनी काल व्यक्त केला. यावर्षी देशामध्ये सरासरी 14% पाऊस कमी झाला, तरी संकट काळात वेळोवेळी केलेल्या उपाययोजना आणि चांगल्या दर्जाच्या बी बियाणांमुळे उत्पादन तुलनेनं भरघोस आलं आहे, असंही ते म्हणाले. गेल्या वर्षी कमी उत्पादन झालं, यंदा मात्र गेल्या वर्षीपेक्षा थोडं जास्त म्हणजे 25 कोटी 31 लाख टन उत्पादन येईल अशी अपेक्षा आहे. यावर्षी देशात डाळी आणि गहू यांचं उत्पादन समाधानकारक होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विद्यमान विपणन वर्षात अर्थात 2016-17 या कालावधीत 30 दशलक्ष टन गहू खरेदी केल्याचं लक्ष्य केंद्र सरकारनं आता निश्चित केलं आहे. लोकसभेत काँग्रेसला विरोधी पक्ष नेतेपद द्यावं यासाठी करण्यात आलेली जनहित याचिका काल सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. लोकसभेत विरोधी पक्ष नेतेपद मिळवण्याकरता आवश्यक असलेली 55 ही सदस्य संख्या काँग्रेसकडे नाही. काँग्रेसचे फक्त 44 खासदार लोकसभेत आहेत. याचिकेवरची सुनावणी सुरू असताना काँग्रेसतर्फे कोणीही न्यायालयात उपस्थित नव्हतं. काँग्रेसला जर विरोधी पक्ष नेतेपद हवं असेल तर पक्षानं स्वतंत्रपणे याचिका दाखल करावी, असंही सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. मुंबईत मेक इन इंडिया उपक्रमातल्या महाराष्ट्र गुंतवणूक परिषदेत काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यासाठी धोरणात्मक पावलं उचलत असल्याचं जाहीर केलं. या निर्णयांमुळे किरकोळ क्षेत्रात अनेक कायदेशीर आणि नियमांचे अडथळे दूर होण्यासाठी मदत होणार आहे. त्यात राज्यातली दुकानं 24 तास सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. तसंच शेतीमाल थेट ग्राहकांना विकण्याची परवानगीही देण्यात आली आहे. विविध क्षेत्रात गुंतवणुकींना चालना देण्यासाठी राज्य सरकार ठोस पावलं उचलत असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. गुंतवणुकीचा ओघ वाढवण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न असून मेक इन इंडिया सप्ताहात तब्बल 6,11,000 कोटी रुपयांचे सामंजस्य करारही सरकारनं केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. तर ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून राबवण्यात येणारी एक खिडकी योजना उद्योजकांना उपकारक ठरेल, असं राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी यावेळी स्पष्ट केलं. या परिषदेत अनेक केंद्रीय मंत्र्यांनीही देशाच्या विकासाला गतिमान करण्याच्या दृष्टीनं आपले मौलिक विचारही व्यक्त केले. देशातील शिक्षणाची नीती आणि धोरण ठरवण्याचं काम सुरू आहे. शैक्षणिक पातळीवर देशभरात सर्वत्र विविध प्रयोग होत आहेत. त्या प्रयोगाचं सूत्र समजावून घेतलं पाहिजे आणि त्या आधारावरच भविष्यातील शिक्षण नीती ठरवली पाहिजे, अशी अपेक्षा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केली आहे.
चिंचवड इथल्या पुनरुत्थान गुरुकुलच्या वतीनं एकादश प्रारंभ सिंहावलोकन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। त्यावेळी ते बोलत होते। समाजातील वंचित घटकांना शिक्षणाबरोबरच आत्मगौरव मिळाला हवा असंही भागवत म्हणाले। कार्यक्रमाला डॉक्टर नरेंद्र जाधव, रवींद्र शर्मा, शांतीलाल मुथा यांचा भागवतांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। पालघर विधानसभेच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी आज होत आहे। शिवसेनेच्या कृष्णा घोडा यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाल्यानं त्यासाठी पोटनिवडणूक घेण्यात आली होती। शिवसेना भाजपाकडून कृष्णा घोडा यांचे पुत्र अमित घोडा आणि गेल्या निवडणुकीत अवघ्या 515 मतांनी पराभूत झालेले काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र गावित यांच्या त्या जागेसाठी चुरस होती। मात्र बहुजन विकास आघाडीच्या मनीषा नेमकर आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे चंद्रकांत वरठा हे देखील रिंगणात उतरल्यानं ही लढत आता चौरंगी झाली। 13 फेब्रुवारीला झालेल्या मतदानामध्ये सुमारे 65% मतदान झालं होतं। बुलढाणा जिल्ह्यातल्या देऊळगाव राजा या शहराची पाण्याची समस्या सोडवण्यासाठी विभागाचे आमदार डॉक्टर शशिकांत खेडेकर यांनी लोकसहभागातून शहराजवळच्या आमना नदीचं खोलीकरण केलं आहे। यामुळे शहराची पाणी समस्या कायमस्वरूपी दूर होण्यास मदत होईल। शासन स्तरावर या कामाची दखल घेण्यात आली असून जलयुक्त शिवार योजनेतून पुढील कामं होणार आहेत असं खेडेकर यांनी म्हटलं आहे। खोलीकरणासाठी शासनाकडून आम्हाला एकही पैसा मिळणार नव्हता, कारण ही शहरी भागातली नदी आहे आणि म्हणून लोकसहभागातून ह्या नदीचं खोलीकरण झालं। या उद्देशानं आम्ही लोकांना त्या ठिकाणी आवाहन केलं आणि न भूतो न भविष्यती असा प्रतिसाद जनतेकडून मिळाला। या देऊळगाव राजा शहराची लोकसंख्या आणि दरडोई लागणारं पाणी या गणितानुसार या खोलीकरणामध्ये जर पाण्याचा जलसाठा झाला तर निश्चितपणे देऊळगाव राजा शहराची 6 महिने ताण भागल एवढं मोठं या खोलीकरणाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी काम करून दाखवलेलं आहे। स्ट्रॉबेरी म्हणजे महाबळेश्वर असं एक समीकरण झालंय, पण कोकणातल्या रायगड आणि जिल्ह्यासारख्या उष्ण आणि दमट हवामानातही स्ट्रॉबेरीचं पीक घेऊन चांगलं उत्पन्न कमवता येतं हे दाखवून दिलं आहे तिथल्या जनकल्याण ट्रस्ट या संस्थेनं। कष्ट आणि जिद्द असेल तर सोनंही पिकतं ही उक्ती रायगड जिल्ह्यातल्या महाड इथं सिद्ध होताना दिसत आहे। केवळ थंड हवामानात पिकणारी स्ट्रॉबेरी आता रायगड जिल्ह्यातही पिकू लागली आहे। किल्ले रायगडकडे जाणाऱ्या रस्त्यावर नांदगाव इथल्या गांधारी नदीच्या किनारी स्ट्रॉबेरीचा मळा फुलला आहे। आदिवासींसाठी काम करणाऱ्या जनकल्याण ट्रस्ट या संस्थेनं 25 गुंठ्यात 8000 स्ट्रॉबेरीची रोपं लावली आहेत। दापोली कृषी विद्यापीठाने सुद्धा प्रयत्न केला आणि तिथे सक्सेसफुल झालं। या अंदाजानेच मी इथे एक एक्सपेरिमेंट म्हणून प्रयत्न केला। उद्देश हाच की आपल्या ह्या कोकणातला शेतकरी ह्या पिकाकडे वळावा। सेंद्रिय खतावर आधारित या लागवडीतून दर दिवशी 50 ते 60 किलो स्ट्रॉबेरीचं उत्पादन घेतलं जातं। यातून दररोज 3 ते 4000 रुपयांची विक्री केली जाते। आपण इथे प्लांटिंग करताना गांडूळ खत आणि शेणखताचा वापर केलेला आहे आणि त्यानंतर आपण जीवामृत जे आहे ते आपण यूज करून अशा प्रकारची शेती केलेली। या शेतीमुळे जिल्ह्यातल्या आदिवासींसाठी स्थानिक पातळीवर रोजगार निर्माण झाला आहे। आंबा, काजू, भात या पिकांसह स्ट्रॉबेरीचंही पीक इथल्या शेतकऱ्यांना फायदेशीर ठरू शकेल असा विश्वास या संस्थेकडून व्यक्त होत आहे। नवी मुंबईतल्या नयना प्रकल्पाच्या विरोधात बेलापूर इथल्या सिडको मुख्यालयावर काल एक मोर्चा काढण्यात आला होता। या प्रकल्पामुळे अनेक शेतकऱ्यांना विस्थापित व्हावं लागणार आहे, म्हणूनच शेतकरी उत्कर्ष समितीच्या वतीनं हा मोर्चा काढण्यात आला। 5 एकर जागेला 1.7 चटई निर्देशांक लागू करावा, गावठाणात चटई निर्देशांक 2.5 असावा, शेतकऱ्यांना विकास अधिभार लागू करू नये, गावाच्या हद्दीतील सार्वजनिक जागा मैदानांसाठी आरक्षित असावी या आणि इतर मागण्यांचं निवेदन आंदोलकांनी संबंधित अधिकाऱ्यांना काल दिलं। कापसाला अनुदान द्यावं आणि दुष्काळी कामं सुरू करावीत या प्रमुख मागण्यांसह इतर विविध मागण्यांसाठी शिवसेनेनं जालन्यात काल मोर्चा काढला। जालना जिल्ह्यात गेल्या 3 वर्षांपासून दुष्काळ पडत असल्यानं खरीप आणि रब्बी हंगामातील पिकं हातची गेली आहेत, त्यामुळे शेतकरी अडचणीत आहेत। जिल्ह्यात तातडीनं दुष्काळी कामं सुरू करावीत, तसंच जनावरांसाठी चारा छावण्या सुरू कराव्यात अशा मागण्याही मोर्चेकऱ्यांनी केल्या। यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राजेश इतवारे
यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. वाशिम जिल्ह्याची पीक आणेवारी 50 पैशांच्या आत असूनही या जिल्ह्याचा समावेश दुष्काळग्रस्त जिल्ह्यात न केल्याच्या निषेधार्थ मालेगावात काल जिल्हा काँग्रेस समितीच्या वतीनं धरणं आंदोलन करण्यात आलं. केंद्र आणि राज्य सरकार असंवेदनशील असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. या जिल्ह्याचा समावेश दुष्काळग्रस्त जिल्ह्यात करावा आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून द्यावी अशा मागण्याही यावेळी करण्यात आल्या. नवीन रिक्षांच्या परवान्यांचं वितरण, अवैध प्रवासी वाहतुकीला आळा, खासगी टॅक्सी कंपन्यांवर कारवाई यासह इतर मागण्यांसाठी काल मुंबई उपनगरातल्या रिक्षाचालकांनी एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला होता. शरदराव प्रणित रिक्षा संघटनांचे नेते शशांक राव यांनी लाक्षणिक संपाची हाक दिली होती. मोठ्या प्रमाणात रिक्षाचालक या संपात सहभागी झाले. रिक्षाचालकांच्या या संपामुळे प्रवाशांचे मात्र अतोनात हाल झाले. पश्चिम रशियामध्ये स्मॉलेन्स्क मेडिकल अकॅडमीला लागलेल्या आगीत 2 भारतीय विद्यार्थिनींचा मृत्यू झाला आणि इतर काही जण जखमी झाले. परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली आहे. या आगीत मरण पावलेल्या भारतीय मुली महाराष्ट्रातल्या असल्याचं स्वराज यांनी सांगितलं आहे. भारतीय पथक घटनास्थळी दाखल झालं असून मरण पावलेल्या विद्यार्थिनींचं पार्थिव विमानानं मुंबईला आणणार असल्याची माहिती परराष्ट्र मंत्र्यांनी दिली आहे. गुवाहाटी आणि शिलाँग इथं आज 12व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धांचा समारोप होत आहे. आज समारोपाच्या दिवशी मेरी कॉम, सरिता देवी आणि पूजा राणी या महिला मुष्टियोद्धा भारताच्या खात्यात आणखी सुवर्णपदकांची भर घालण्याची शक्यता आहे. तसंच जुडो आणि टेक्वांडो या स्पर्धांमध्येही भारतीय खेळाडूंचा सहभाग असल्यानं त्यातही आणखी पदकांची अपेक्षा आहे. अव्वल स्थानावर असलेल्या भारताच्या खात्यात 186 सुवर्णपदकांसह एकूण 306 पदकं जमा झाली आहेत. श्रीलंका दुसऱ्या तर पाकिस्तान तिसऱ्या स्थानावर आहे. हवामान. राज्यात कोकण भागात तापमानात किंचित घट झाली आहे. येत्या 24 तासात विदर्भात, मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं कामकाज सुरळीत चालण्यासंदर्भात पंतप्रधानांनी आज बोलावली सर्वपक्षीय बैठक. भांडवली वस्तू क्षेत्रासाठी नवीन धोरण जाहीर. 2025 पर्यंत 21 दशलक्ष नवीन रोजगार निर्मितीचं उद्दिष्ट. देशात गहू आणि डाळीच्या उत्पादनात यंदा वाढ होण्याची शक्यता. केंद्रीय कृषी मंत्र्यांचा अंदाज. लोकसभेत काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद द्यावं यासाठीची जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. मेक इन इंडियाद्वारा राज्याचा कायापालट करण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न. दुकाने 24 तास सुरू तर शेतमालाची थेट ग्राहकांना विक्री शक्य. रशियामधील स्मॉलेन्स्क मेडिकल कॉलेजमधील दुर्घटनेत 2 भारतीय विद्यार्थिनींचा आगीत होरपळून मृत्यू. आणि दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेचा आज समारोप. भारताची एकूण पदक संख्या 306. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.